अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत, हे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही प्रभावी सेवा केल्या तर खूप प्रभावी ठरत असतात. आता काही उपाय काही भरपूर महिला व पुरुष सेवा देखील करत आहेत. कोणी 21 दिवसाची सेवा करत तर कोणी 11 देखील करत आहेत. काहींना गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे. पण आपण या सेवा करतानाच आणखीन एक सेवा करायची आहे. एक उपाय देखील करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही. फक्त आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय करावा. तुमचा जर स्वामी महाराजांवरती विश्वास असेल आणि श्रद्धा असेल ना, तर स्वामी महाराज आपली सेवा नक्की स्वीकारतात. आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते. तर आता भरपूर वेळेला आपल्याला वाटतं की मी सेवा केली, पारायण केलं, पण माझी इच्छा पूर्ण का झाली नाही. पण खरं सांगायचं झालं तर वेळ आली की तुम्हाला जे काही पाहिजे ते स्वामी महाराज नक्कीच देणार आहेत. कदाचित आता तुम्ही जे काही मागताय ते तुमच्यासाठी चांगले नसेल किंवा योग्य नसेल, किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी द्यायचं असेल, त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर लागत असतो. फक्त तुम्ही संयम ठेवणं हा महत्त्वाचा आहे. स्वामी महाराजांवरती विश्वास दृढ ठेवणं गरजेचं आहे. तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतात महाराज. हा उपाय करायचा आहे तर बघा, लक्षात ठेवा की जेव्हा आपण काही करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही काही सांगायचं नाही. हा उपाय एखाद्याला खरंच त्या गोष्टीची जर गरज आहे अशा व्यक्तींना देखील तुम्ही सांगू शकतात. भरपूर वेळा असं होतं की आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगलं वाटत असतं असं नाही. जर आपण त्यांना सांगितलं की मी हा उपाय केला, तर त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता ऊर्जा असते ती आपल्यावरती त्याचा प्रभाव कुठेतरी करत असते. तिचा प्रभाव आपल्यावरती होतो, आपल्या मुलावरती, आपल्या पतीवर पडत असतो. मग आपल्या घराची प्रगती ही खुंटत असते. जो काही आपण उपाय केलेला आहे तर तो उपाय देखील फलदायी ठरत नाही. आपल्याला समोरची व्यक्ती ही चांगलीच वाटते, पण माणूस ओळखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बघा, आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगलीच वाटत असते. तर आता कोणता उपाय करायचा आहे आणि तो कधी करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, गुरुपौर्णिमा आहे येत्या 29 जुलै 2026 वार बुधवार आलेला आहे. या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेचा प्रारंभ हा 28 जुलैलाच होत आहे सायंकाळी 6:18 आणि गुरुपौर्णिमा समाप्ती होत आहे 29 जुलैला, म्हणजेच बुधवारी रात्री 8:04. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. बुधवारी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. तर बुधवारी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर चालेल. तर या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही सकाळीच करून घ्यायच्या आहेत. मग स्वामीचरित्र सारामृतचं पारायण असो किंवा इतरही काही तुमच्या जे सेवा चालू असतील तर त्या तुम्ही सेवा करून घ्यायच्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायच्या. तर आता आपल्याला जो काही उपाय करायचा तो आपण सकाळी करा किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही, कारण ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. तर आता आपल्याला हा उपाय औदुंबराच्या वृक्षाजवळ करायचा आहे. त्यामुळे तुम्ही सकाळीच 12च्या अगोदर करून घ्या. जिथे औदुंबराचं झाड असेल, वृक्ष असेल, तिथे आपल्याला जायचं. मग केंद्रामध्ये असेल, बाहेर असलेलं असेल, औदुंबर वृक्ष जिथे आहे तिथे तुम्हाला जायचं. दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे देखील औदुंबर वृक्ष असतंच. तर त्या वृक्षाच्या खाली आपल्याला जायचं आहे. साक्षात दत्त निवास असलेलं पवित्र असं हे औदुंबर वृक्ष आहे. तर 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली आपल्याला ही सेवा करायची आहे. औदुंबराभोवतावरील कल्पवृक्ष येतील तसेच या झाडांचं पूजन भक्तीने करायचं. सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील. तर या झाडाचं दर्शन घेतल्याने उग्रता शांत होईल आणि या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरांची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्त होते. आता आपल्याला औदुंबर वृक्षाखाली जाताना एक नारळ घेऊन जायचं आहे. नारळ हा पाण्याने संपूर्ण भरलेला असावा. नारळ आपण घ्यायचा. या नारळाला श्रीफळ देखील म्हटलं जातं. तर एक श्रीफळ घ्यायचं. जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा आपल्यासोबतच या 3 वस्तू लक्ष्मी, नारळाचं वृक्ष आणि कामधेनू घेऊन आले होते. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो. श्रीफळ महादेवाला देखील अतिप्रिय आहे. नारळात बनलेले 3 डोळ्यांना महादेवांच्या त्रिनेत्राच्या रूपात बघितलं जातं.
आपण हा भरलेला नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा, तो लाल घ्या, लाल पिवळा घ्या. आपण जो वापरतो, मग तुम्ही जिथे पण पूजेचं साहित्य घेता त्या ठिकाणी आपल्याला हा लाल पिवळा धागा मिळून जाईल. तर लाल पिवळा दोरा आहे तर तो सहज मिळून जाईल. मिळालाच नाही तर तुम्ही पांढरा दोरा असेल त्याला तुम्ही हळदी कुंकू लावून तो लाल पिवळा करा. तर तो तुम्ही दोरा घ्या. तर आपल्याला तो दोरा जो आहे तो 7 वेळा एकत्र करायचा, म्हणजे एक सफेद दोरा आपल्याला 7 वेळा करायचा. असे दोरे घ्यायचे, एकूण 7 दोरे घ्यायचे आहेत, एकत्र करायचे आणि आता ते आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा. आता हा दोरा घेतल्यानंतर आपल्याला हा दोरा त्या नारळाला गुंडायचा आहे. नारळाला दोरा गुंडाळायचा. तर बघा, तुम्ही लाल पिवळा घेऊ शकता किंवा सफेद दोरा तुम्ही लाल पिवळा केला तरी पण चालेल. दोरा गुंडाळताना आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही. 3 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला फक्त अडकून द्यायचा. आपण चुकूनही गाठ मारायची नाही. त्यानंतर आपल्याला खडी साखर घ्यायची. खडी साखर ही नारळावरती थोडीशी ठेवायची आहे. तसेच अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे कुठेही तुटलेले, फुटलेले, किडलेले नसावे त्याची काळजी घ्या. नारळावरती थोडेसे अखंड तांदूळ आपण ठेवायचे. अगदी 2 म्हणा किंवा 5 म्हणा असे ठेवले तरी पण चालेल. नंतर आपल्याला एक पिवळं फूल घ्यायचं आहे. पिवळं फूल तुम्ही झेंडूचं घेऊ शकता, सोनचाफ्याचं घेऊ शकता, शेवंतीचं पिवळं फूल घेऊ शकता. तुम्ही कोणतंही पिवळं फूल घेतलं तरी चालेल. काही वस्तू आपण त्या नारळावरती ठेवायच्या. तसेच आपण एक दिवा घ्यायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही औदुंबर वृक्षाखाली प्रज्वलित करू शकता. आपण प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच औदुंबर वृक्षाला शुद्ध जेल देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर हा जो काही नारळ आहे तो आपल्याला दोन्ही हाताने पकडायचा. तसेच तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाखाली सांगायची आहे, म्हणजेच प्रभू श्री दत्तांना सांगायचे. मग नोकरी मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला घर पाहिजे असेल, गाडी पाहिजे असेल, जे काही तुम्हाला हवं आहे, कर्जमुक्ती हवी असेल, त्याबद्दल तुम्ही प्रभू श्री दत्तांना सांगायचं आहे. पण ही सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे. आपण जेव्हा आपल्या मनातील इच्छा सांगत असतो तेव्हा अगदी तळतळीने सांगायचं. प्रभू श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी महाराज, मला ही गोष्ट पाहिजे, माझ्या मुलांचा आजारपण दूर होऊ दे, किंवा जी काही मनोकामना आहे तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे. आपल्या हातामध्ये नारळ असताना किंवा सफेद स्वरूपामध्ये तुम्ही असा दोरा करून घेतला तरी चालेल. हा दोरा गुंडाळताना आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही. तर तुमची जी काही मनोकामना आहे ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची. आपल्या हातामध्ये नारळ असतानाच आपण हे सांगायचं. त्यानंतर तो नारळ आपण हातामध्येच ठेवायचा आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. परत एकदा मंत्र सांगते, ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. आपण हा मंत्र औदुंबराला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा. अगदी तुम्ही 11 प्रदक्षिणा घालू शकता किंवा 7 घालू शकता, 21 घालू शकता. तर या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर औदुंबर वृक्षाचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जे जवळ असेल स्वामी महाराजांच्या चरणाजवळ हा नारळ अर्पण करायचा आहे. नारळ ठेवण्याच्या अगोदर देखील आपण परत एकदा आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना मनापासून सांगायची आहे. त्यानंतर आपण जो नारळ घेतला होता त्याला लाल पिवळा दोरा बांधला होता, त्यावरती खडी साखर, अक्षदा आणि पिवळं फूल ठेवलं होतं. तो नारळ तशाच प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे. अर्पण करायचा. आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की या दिवशी खूप काही गर्दी असते. मग स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला चरणाजवळ जर नारळ अर्पण करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तिथे कासव असते, तर त्या कासवाजवळ जरी तुम्ही हा नारळ ठेवला तरी पण चालतो. फक्त नारळ ठेवताना आपली इच्छा मनोकामना तुम्ही परत एकदा बोलायची आहे आणि तो नारळ तिथे ठेवायचा आहे. मनोभावी आपण दर्शन घ्यायचं आहे. तसेच आपण जेव्हा हा नारळ ठेवत असतो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.